तुम्हाला ऑफर आली आहे का? मला कुठलीही ऑफर आलेली नाही, मला नाही ऑफर आली ना, आपल्या कुठल्या खासदाराला ऑफर आली हे मोबाईल आणि येणार पण नाही. आम्ही सगळे एक संघ पवार साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. रोहित पवार म्हणतात की तुम्हाला ऑफर आली आहे म्हणून. चर्चा माध्यमांद्वारे या चर्चेला जास्त उधाण आले. प्रत्यक्षरित्या आपल्या खासदारांची अशी कुठली चर्चा झालेली नाही. संजय राऊत असं म्हणाले की केंद्रामध्ये मंत्रिपद त्यांना मिळावं यासाठी खासदारांना संपर्क केला जात आहे. नाही, आमच्या खासदारांची आमच्या वारंवार दिल्लीमध्ये मिटिंग, पवार साहेब आदरणीय ताई मिटिंग घेत असतात. त्या मिटिंगमध्ये आम्ही राजकीय जर विषयावर चर्चा सुरू झाली तर आम्ही सांगत असतो की पवार साहेब जो निर्णय घेतो तो निर्णय आमच्यासाठी मान्य आहे. ज्या शरद पवारांना दैवत मानलं जातं त्याच शरद पवारांच्या संदर्भात असा विचार त्यांच्याकडनं होतोय, हे कितपत योग्य आहे? चुकीचा आहे. पवार साहेबांच्या बाबत असा विचार जर होत असेल तर तो विचार झाला नाही पाहिजे. यहाँ पर आज 2 दिन की विशेष बैठक बुलाई गई है, क्या बताएंगे? आज यहाँ पर बैठक बुलाई गई है. अरे माझ्याशी कुठला संपर्क झाला नाही, माझ्याशी नाही झाला ना, आमच्या कुठल्या खासदारांची नाही झाला. पण आम्ही संसदेत हाऊसमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक खासदार भेटतात, नेते मंडळी भेटतात. आम्ही एकमेकाशी आपण भेटतो, बोलतो. कधी कधी आम्ही कॅन्टीनला जाऊन चहा घेतो. पण आम्ही हाऊसमध्ये आल्यानंतर एकमेकाच्या पक्षाच्या विरोधात बाजू मांडतो. केंद्रात मंत्रिपद मिळावं यासाठी संपर्क केला जातोय. आज संजय राऊत सुद्धा म्हणाले आणि गेल्या अनेक दिवसांपासून नाही ना, तसं काय चर्चा नाही. तुम्ही काही मनाला लावून नका घेऊ, अशी काही चर्चा नाही. क्या बताएंगे आज? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.